नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? आणि सर्वात महत्त्वाचं एक्सप्लोर करत आहात ना? आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहोत निगडीमधील देवीचा देखावा एक्सप्लोर करण्यासाठी। आणि खरंच खूप सुंदर इथला देखावा आहे आणि देखावा आहे महाकाल मंदिराचा। तर खूप सुंदर आहे। तर तुम्ही समोर बघू शकताय उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे। त्याचा इथे देखावा आहे, खूप सुंदर आहे। म्हणजे असं वाटतंय की मी तरी अजूनपर्यंत उज्जैनमधील महाकालचं मंदिर बघितलं नाहीये, पण मला असं वाटतंय की मी तिथेच जाऊन दर्शन घेते आहे की काय। खरंच खूप सुंदर आहे। आणि महाकालच्या देखाव्याच्या बाजूलाच खूप मोठं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरती खूप छान असे गरबे खेळले जात आहेत, दांड्या खेळले जात आहेत। सर्व ग्रुपने येऊन इथे दांड्या खेळत आहेत। तर चला आपण सर्वात पहिले महाकाल यांचं दर्शन घेऊया, त्यानंतर अंबा मातेचं दर्शन घेऊया। समोरच तुम्ही बघू शकताय महादेवांची खूप भली मोठी मूर्ती इथे आपल्याला दिसते आहे। हर हर महादेव। एवढी गर्दी असून सुद्धा शांततेत दर्शन होतंय, धक्काधक्कल बिलकुल नाहीये। छान मस्त वाटतंय। आणि इथं आम्हाला टिक्का लावण्यात आलाय, जसा महाकाल यांच्या इथे लावला जातो सेम तसाच। खूप छान वाटतंय। असं खरंच असं वाटतंय की आम्ही महाकालच्या मंदिराच्या इथंच आलेलो आहोत। तर चला आता घेऊया माता राणीचं दर्शन। कालिका माता आहे बहुतेक, चला बघूया। तर माता राणीचं दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटते, खूप मनमोहक ही मूर्ती आहे। खरंच खूप प्रसन्न इथलं वातावरण आहे।
तर छान असं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत घराकडे। आणि घरी जाता जाता आम्हाला पुन्हा एका मंदिराचं दर्शन झालं आहे, तर आम्ही पुन्हा तिथं दर्शनासाठी चाललो आहोत। आणि इथं दर्शन होतंय तुळजाभवानी मातेचं। हे आकुर्डीच्या मेन हायवेवरतीच आहे आणि डेकोरेशन इथलंही खूप सुंदर केलेलं आहे। तर चला घेऊया इथल्याही माता राणीचं दर्शन। आलो आहो आकुर्डीमध्ये आणि आकुर्डीमध्ये आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर। इथं खूप छान असं तुळजाभवानी मातेचं रांगोळी काढण्यात आलेली आहे। खूप रेखीव ही रांगोळी, खूप सुंदर ही रांगोळी काढलेली आहे। मंदिरात बऱ्याच भाविकांची गर्दी होती, म्हणजे रांगच लागलेली होती। तर आम्ही रांगेत उभं न राहता बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं, कारण मला परत सोसायटीत पण जायचं आहे, तर म्हणून मी बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं। आणि आम्ही तुम्हालाही दर्शन घडवतो आहे। बोला माता राणी की जय। तर हा होता आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। टेक केअर, बाय।